नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आपण याआधी डाळीचेच म्हणजे दाल फ्रायचे बरेच प्रकार पाहिलेले आहेत आणि अजून आपल्याला बरेच प्रकार पाहायचे सुद्धा आहेत। तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे काजूचं वरण। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गावावरून ओले काजू घर आले होते, तर त्याची गर बटाटा भाजी केली होती। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच। आज आपण तेच ओले गर वापरून मस्त असं काजूचं वरण पाहणार आहोत। तर कसं करायचं चला तर मग पाहूया। तर इथे मी तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये हिंग घालायचा। यानंतर कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे। तर मी कोशिंबीर करण्यासाठी गाजर घेतलेलं, तर ती यामध्ये थोडंसं पडलेलं आहे। यानंतर कढीपत्ता घालायचा। मी कढीपत्ता सुकवून ठेवते, म्हणजे जेव्हा ओला कढीपत्ता घरी नसतो त्यावेळेला मी सुका कढीपत्ता वापरते। त्याचबरोबर टोमॅटो घालायचा आणि ही हिरवी मिरची आहे। तर मी अनुष्का अनिकेत व्लॉग हे माझं यूट्यूब चॅनल आहे दुसरं, तर त्यामध्ये मी माझ्या बागेमध्ये छान असं छोटंसं रोपटं होतं मिरचीचं आणि त्याला 2 मिरच्या आल्या होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या मिरच्या मी वापरून छान रेसिपी करणार आहे। तर हे मी त्या वरणामध्ये घातलेली आहे। यानंतर चवीपुरतं मीठ आणि हळद घालायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। जसं समर्थ किचनला तुम्ही सपोर्ट करत आहात तसंच अनुष्का अनिकेत व्लॉग या माझ्या नवीन चॅनलला देखील सपोर्ट करा, सबस्क्राइब करा, लाईक करा। आता यामध्ये डाळ घालायची आहे शिजवलेली। तर तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ मी इथे घातले। 3:2:1 असं प्रमाण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे मी। यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता ही डाळ जी आहे ती आधी नुसतीच मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि शेवटी गर घालायची, कारण गर शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण ओले गर लवकर शिजतात। तर त्यामुळे मी सगळ्यात शेवटी घालणार आहे। तर ही व्यवस्थित ढवळून घेतले आणि चांगली खळखळून उकळी काढायची आहे। तर इथे बघू शकत असाल हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा मी व्यवस्थित ढवळून घेतले। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली। सुरुवातीला पण कोथिंबीर घातली होती, आताही कोथिंबीर घालते। तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आता वरणाला चांगली खळखळून उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जे गर आहेत ओले गर, तर ते यामध्ये घालायचे आहेत। तर इथे मी घातलेले आहेत ओले गर। एक 5 मिनिटं काजूचं वरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे गर जे आहेत ते व्यवस्थित शिजले जातील। तर 5 मिनिटानंतर बघा मस्त अशी खळखळून उकळी यायला सुरुवात झाली आहे। छानच असं तयार झालेलं आहे। तर पहा इथे गर व्यवस्थित शिजलेले आहेत। अगदी कमी साहित्यात तयार होणारं काजूचं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे। अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।